हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. मला अजून एक यालाच एक्सटेंड करून हे विचारायचं होतं, की आता आपण हे बोललो, की आपण स्वतः त्याबद्दल कसे डील करू शकतो. पण बऱ्याचदा आपण अशा सिच्युएशन्समध्ये असतो, की जिथे समोरची व्यक्ती आता फार संतापली आहे किंवा फार करेक्ट, चिडली आहे. तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? कारण करेक्ट. बऱ्याच वेळेस 2 लोकांचं कन्व्हर्सेशन असेल, समोरची व्यक्ती काय बोलते याच्यावरनं ते आणखीन जास्त वाढत अगदी, जातं. अगदी. तर अशा सिच्युएशन्समध्ये ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे, की समोरची व्यक्ती आता चिडली आहे, तिला राग आलेला आहे. त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? करेक्ट. किंवा आपण जर ऑब्झर्व्हंट असू, जरी त्या अगदी. भांडणाचा किंवा वादाचा हिस्सा नसू, तर आपण काय करायला पाहिजे, की जेणेकरून त्या व्यक्तीला आता बरं वाटू शकेल किंवा तो राग योग्य पद्धतीने चॅनलाइज करता येईल? करेक्ट. म्हणजे हाऊ टू बी ॲट द रिसिव्हिंग एंड ऑफ या, अँगर या. हा जो त्यातला मुद्दा आहे. तो पहिली गोष्ट म्हटलं तसं की आपल्याला तो असं बोलल्यामुळे माझा संताप झाला हे समर्थन आधी आपल्याला थांबवायला लागेल, हं. की तो असा बोलला याला त्याची कारणं आहेत. ओके. सो माझ्या रिस्पॉन्सचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात असला पाहिजे. हं. दॅट अगेन रिमाइंड्स मी ऑफ वन ऑफ द टेक्निक्स. मी अनेक वेळेला क्लायंट्सना सुद्धा माझ्याकडे आलेल्यांना सांगते, की एखादा जुना रिमोट तुमच्या पर्समध्ये तुमच्याबरोबर जुना कॅरी करा, विच विल रिमाइंड यू, विच इज अ सिम्बल, वॉव! की माझ्या भावनांचा, माझ्या संतापाचा, माझ्या नकारात्मक भावनांचा रिमोट माझ्या हातात असला पाहिजे. इट इज अ सिम्बल. पण वॉव! यू कॅन ऑल्वेज यूज दोज सिम्बल्स ॲज अ रिमाइंडर. तर स्क्रीन सेव्हर म्हणून तुम्ही असे काहीतरी हे ठेवू शकता, की विच विल रिमाइंड यू द मोमेंट यू ओपन युअर मोबाईल दॅट रिमाइंड्स यू दॅट फेअर इनफ माझ्या भावनी. सो हे पाथवेज तयार होण्यासाठीचा एक भाग हा वेगळा. पण रिसिव्हिंग एंड ऑफ द अँगरसाठी पहिलं हे, की आपल्या रागाचं समर्थन नाही. तो रागवून का बोलतोय याला याची कारण आहेत. हं, त्याने मी दुखावली गेली हे बरोबर आहे. मग तिथे मी मगाशी म्हटलं तसं, की कोणी मला लिहून दिलं होतं का? हं, नाही. बरं ह्याच्यात जीव घेणं काही आहे का? नाहीये. टफ आहे. हं, वाईट वाटतंय, टफ आहे. हे काय असं? मग त्याच्यामध्ये 2-3 शक्यता असतात. जेव्हा समोरचा काहीतरी आदवा-तदवा आपल्याला वेडं-वाकडं बोलतोय, त्याच्यात एक शक्यता अशी, की त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. हं, हं. ते तथ्य असेल तर मी स्वीकारावं ना. कसं बोलतोय सोडून द्या. हं, काय होतं ना, आपण द वे इट इज स्पोकन ह्याच्यावरती खूप फोकस करतो. हं, व्हॉट इज बीइंग स्पोकन इथे लक्ष खूप कमी देतो. म्हणजे मी हं. अँगर मॅनेजमेंट ज्या व्यक्तींना करायची त्यांनाही हेच सांगते, की तुम्ही काय सांगताय ह्याच्यावरती तुम्ही कसं सांगताय ह्याची जर सावली दाट पडत असेल, तर हे कारण तुम्हाला पुरेसं नाही का तुमच्या सांगण्याची पद्धत बदलायला? हो, कारण कसं सांगताय ह्याच्यापुढे काय सांगताय इथपर्यंत लोकं पोहचतच नाहीयेत. हो. सायकॉलॉजिकल कॅज्युअलिटीज सगळ्या तुम्ही कसं सांगताय इथंच नासधूस होतीये सगळी. तर तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? हं, तुमचं म्हणणं पोहोचणं का तुम्ही कसं म्हणताय ते पोहोचणं? म्हणणं पोहोचणं महत्त्वाचं असेल, तर ते कसं सांगावं, कसं म्हणावं, केव्हा करावं? म्हणजे कुठल्या पद्धतीने, केव्हा, किती प्रमाणात, कुठल्या शब्दात, हं. हे सगळेच मग मुद्दे त्याच्यामध्ये येतात. नाहीतर मग आलं डोक्यात, की उचलली जीभ लावली टाळ्याला. ओके, सो कमिंग बॅक टू हे बोलणाऱ्याच्या बाबतीत मी हो. म्हणते. पण अगेन बीइंग ॲट द रिसिव्हिंग एंड ऑफ इट, शक्यता अशी आहे, की ती व्यक्ती काय बोलतीये, सो गो बियॉन्ड द फेस व्हॅल्यू. ओके, ओके. दुसरी शक्यता अशी, की ती बोलतीये ना, त्याच्यातलं थोडंफार तथ्यांश आहे, बाकी सगळं टाकाऊ आहे. हं, किंवा तिसरी शक्यता, मला माहिती आहे मी काय केलंय ते आणि ही व्यक्ती बोलतीये आणि तिला जे वाटतंय ना, त्यात काहीही तथ्य नाहीये. हं. हे फिल्टर आपल्याला कानाला आणि डोक्याला लावता येतात ना. हं. त्या बागेत तो तो पेंग्विन असतो यूज मी, तसं उभं राहायचं काही कारण नाही ना, की तुम्ही कचरा टाका आणि मी कचरा घेत बसणार. मला माझे माझे काही फिल्टर आहेत का नाहीत? आणि त्या फिल्टरमधनं फक्त जे तथ्यांश आहे तेवढाच आत प्रोसेसिंगसाठी जाणार आणि जो कचरा आहे तो बाहेर थांबणार. हं. हे मला करता येतं का नाही? हो. आणि हे करता आलं ना, तर पुढची स्टेप आपोआप अशी होते, की त्याच्यातला जेवढा कचरा आहे तो आपण बाहेर टाकल्यानंतर त्याच्यातला तथ्यांश आपल्याला एकदा लक्षात आल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीबरोबर ते अग्री करतो, की हं. हो तुम्ही हे जे म्हणताय ना, हे खरंच मला पटलं बरं का. म्हणजे काय झालं, तर 4 पावलं त्या व्यक्तीबरोबर आपण आपोआप चालतो, ज्याच्यामध्ये संवादाचा पूल उभारला जातो. हं.
मग तिथून पुढे एक शक्यता राहते, की त्यातलं तुम्हाला काय पटलेलं नाही, हे सांगायचंय का नाही सांगायचंय? हं. चूजिंग नॉट टू चूज हा पण एक पर्याय असू शकतो ना, हो. की मला आत्ता वाटतंय, पण आत्ता नाही व्यक्त केला तरी फारसं काही अडणार नाहीये. म्हणजे अनेक वेळेला मंडळींना सांगत असते, की जे केल्याने काही बिघडत नाही ना, ते करून टाका. आणि जे न केल्याने काही बिघडत नाही ना, ते नका करू. इतकं साधं आहे ते. त्यामुळे ठरवा ना, की जे हं. पटलेलं नाहीये ते सांगायचंय, आत्ताच सांगायचंय. आज आत्ता ताबडतोब असं करण्याची काही गरज नाहीये. जणू काही या व्यक्तीचा आणि माझा किंवा माझा हा शेवटचाच दिवस आहे जगातला. बरं शेवटचाच दिवस असेल तर हे सांगण्याचं काही कारण हो. नाहीये. आणि उद्याचा दिवस असेल तर आजच सांगितलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. सो उद्या सांगू शकतो. हं. सांगायचंय की नाही हे ठरवू शकतो. हे जे त्यातले भाग असतात, की समोरच्याचा राग हाताळायचा कसा? आणि दुसरा भाग आपलं स्वतःचं म्हणणं ठामपणे आणि शांतपणे कसं मांडायचं? हं. ह्याच्यासाठीचं एक साधं टेक्निक मी नेहमी सांगते ते म्हणजे यूज आय लँग्वेज. ओके. "तू असं कसं म्हणलास?" असं म्हटलं की त्या माणसाची 10 कारणं असतात. बरं, तो माणूस फक्त तिथेच थांबतो असं नाही. यू स्टेटमेंट हे नेहमी समोरच्याला डिफेन्सिव्ह करतं. ओह! इट जनरेट्स डिफेन्सेस. पण हं. तो माणूस थांबला तर कदाचित तेवढ्यावर थांबतो, नाहीतर तो उलटा आपल्या दिशेने पण वार करतो. "हो, लूक हू इज सेइंग दॅट. हं. तू नाही का हे केलंस? तू नाही का हे केलंस? तू तेव्हा काय केलंस? हां. आणि तू मारे सांगतोय मला आता." हं. म्हणजे सो यू स्टेटमेंटनं संवादातनं बरेच वेळेला ती डिफेन्स जनरेट करतात. हं. हं. त्याच्याऐवजी आय स्टेटमेंट, की "अरे, तू असं म्हणतोयस खरं, पण माझं मत मात्र वेगळं आहे बरं का." हं. किंवा "तू आत्ता जे बोललास ना, त्याने खरंच मी खूप दुखावलं गेलोय." हं. म्हणजे रागाच्या भरात 10 गोष्टी बोलण्यापेक्षा तू आत्ता जे म्हणलास ना, त्याने मला खरं सांगू का खूप राग आलाय आत्ता. हे म्हणणं सोपं नाही का? हो. मी खूप दुखावली गेली आहे, हे जे आत्ता तू वागलास त्याने, हे म्हणणं सोपं नाही का? पण ते दुखावले पण जोपासत राहायचं, ते नर्चर करत राहायचं आणि हळू मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं, की त्यातनं हळू एका हं. पॅसिव्ह अग्रेशनची आणि मग कधीतरी ते अग्रेशन व्यक्त होतं. हं. अशी जी एक हे सुरू होते, त्याच्यापेक्षा मी दुखावली गेली आहे. हं. माझं मत वेगळं आहे. तुला जसं वाटतंय ना, मला अगदी ह्याच्यापेक्षा वेगळं वाटतंय बरं का. माझं परसेप्शन वेगळं आहे. हा जो त्यातला आय लँग्वेजचा भाग आहे ना, हा देखील आपण रिसिव्हिंग एंड ऑफ द अँगरला असताना करूच शकतो. हं. मग हं. हे बदलण्याजोगं आणि ही जर संवादाची सवय आपल्याला लागली ना, हं. तर मग हळू त्या समोरच्याला पण ते आपण त्या ह्याच्यामध्ये कारण तिथे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे. आणि त्या रिझॉल्व्ह करण्यामध्ये ते राइट ओर रॉंग ह्या दिशेने जाऊन आणि तुला वाटतंय ते खरं किंवा स्वतःला सुद्धा हे सांगत राहणं, की माय फीलिंग्ज आर नॉट फॅक्ट्स. वॉव! हे फीलिंग्ज आर नॉट सांगायला फॅक्ट्स. शिकणं, ही हं. सुद्धा एक त्यातली भाग आहे ना, की हो आता हा बोलल्यामुळे पण फॅक्ट काय आहेत त्याच्याकडची नजर नको ना आपण हटवायला. हं. हं. आणि मग सांगू, की खरं सांगू का, की मला मात्र असं वाटत होतं. तुला राग आला हे दिसतंय याचा अर्थ तुला पटलेलं नाही हे मला कळलं. पण मला मात्र असं वाटत होतं बरं का. हं. तुला हे असं वाटेल ही शक्यता माझ्या मनात आली नाही. म्हणा ना. त्याने हं. लगेच समोरच्याचा राग शांत होणार आहे असं नाही. तो त्याने ठरवला असेल तरच शांत होणार आहे. हं. पण जेव्हा आपण कम्युनिकेशन म्हणतो, तेव्हा ते कुठल्याही डायडिक कम्युनिकेशनमध्ये तो 100% धरला, तर त्यातला 50% भाग दोघांच्या वाट्याचा असतो ना. हं. सो माझ्या वाट्याचं 50% हेल्दी झालं, तरी सगळं मिळून गोळाबेरीज 50% हेल्दी अशीच होते ना. हो. बरं ती व्यक्ती काही 50% पूर्ण निगेटिव्ह बोलतच नसते. ह्याच्यातनं ती 10% वर येते. 15% बरं बोलायला लागते. तरी गोळाबेरीज 65% वर गेली. 100% हमरी-तुमरीपेक्षा 65% हेल्दी कम्युनिकेशन इज ऑल्वेज अ बेटर डील. हो. त्यामुळे माझ्या बाजूने मी हेल्दी बघते ना. माझ्या बाजूने मी हेल्दी रिस्पॉन्स देते ना. हे म्हटलं तरी सुद्धा त्या सगळ्या मिळून त्या संवादाचा एक दर्जा 50% तरी चांगला होतो. हं. एवढं पुरेसं आहे. हं.